तर आता आपण पाहत आहोत गणेश पुराण अध्याय 66 ते 70. हे गजवदना मूषक वहना, तू पार्वतीचा सुकुमार रे, तुला मोदक आवडे फार. तू पार्वतीचा सुकुमार रे, तुला मोदक आवडे फार. आता आपण अध्याय 66 पाहत आहोत. जनकाचे गर्भहरण केले. मागच्या अध्यायामध्ये गणपतीला 21 दुर्वा कशा आवडतात आणि शंकराने कसं सहस्त्रमस्तकाचं नाम त्याला अर्पण केलं आणि म्हणून त्याला व्यालाबद्धो सरोवर हे नाव मिळालं आहे. आणि त्याला 88 सहस्त्र मुने दापला केलं. वालखिल्य ऋषी म्हणतात त्यांना. त्यांनी 21 दुर्वाची जोडी गजाननाला वाहिली, कारण त्यानं तो अग्निदाह एक मोठा अनलेश्वर नावाचा राक्षस होता आणि तो सगळ्या ह्याचा दाह करत होता, पृथ्वीचा दाह करत होता. तेव्हा गणपतीनं त्याला गिळलेला आहे पूर्ण, आणि त्यातून त्याच्या अंगाचा दाह झाल्यानंतर त्याला जेव्हा दुर्वा अर्पण केल्या तेव्हा तो शांत झाला आहे. अशा मागच्या कथा आपण पाहिलेल्या आहेत. ही कथा आहे जनकाचे गर्भहरण केले. कौंडिन्य म्हणाले, एकदा नारद गजाननाच्या दर्शनाला गेले असता ते म्हणाले, देवा, मी एक पाहिलेले आश्चर्य तुला सांगतो, ते ऐका. मिथिला नगरीत जनक नावाचा राजा आहे. तो मोठा दानशूर म्हणून प्रसिद्ध आहे. तो हवे तेवढे द्रव्य याचकांना दान देतो, परंतु त्याच्या जवळचे द्रव्य संपत नाही. त्याचे कारण जाणण्यासाठी मी मुद्दाम त्याच्याकडे जाऊन त्यास विचारले, जनका, तुझी इच्छा करतोस, तुझी इच्छा गजानन पूर्ण करीत असावा असे मला वाटते. तेव्हा गर्वाने तो राजा म्हणाला, नारदा, त्रैलोक्याचा स्वामी मीच आहे. मीच ब्रह्मस्वरूप असून जगाचा कर्ता, कारण आणि कर्म हे सारे मीच आहे. सर्व काही मीच आहे. हे त्याचे गर्वाचे बोलणे ऐकून मी म्हणालो, एक ईश्वर मात्र या जगाचा कर्ता आहे. त्याच्याशिवाय या त्रिभुवनामध्ये कुणीही श्रेष्ठ नाही. तुला गर्व झाला आहे, पण तो तुझा गर्व लवकरच उतरेल. म्हणजे नारद कोणाकडे गेले की त्याचं पुढं निश्चित वाटोळं समजायचं. असे जनकाला सांगून, गजानना, मी लागलीच तुझ्याकडे आलेलो आहे. तेव्हा आता त्या जनकाचा गर्भहरण करणे हे तुझेच काम आहे. तुझ्यावरच ते अवलंबून आहे. इतके सांगून नारद विष्णू लोकी निघून गेले. गजाननाने अमंगल अशा ब्राह्मणाचे रूप धारण केले आणि जनकाची परीक्षा पाहण्यासाठी तो मिथिलेस आला. आणि तेव्हा जनकास कोणीतरी देव आपली परीक्षा पाहण्यासाठी आला आहे अशी शंका आली. इतक्यात ब्राह्मण म्हणाला, राजा, तुझ्या दातृत्वाची कीर्ती माझ्या कानी आल्याने मी तुझ्याकडे आलो आहे. मला तू पोटभर जेवायला घालशील तर तुला 100 यज्ञ केल्याचे पुण्य लाभेल. हे ऐकून राजाने त्या ब्राह्मणास पाकशाळेत नेऊन जेवायला बसविले. तेथे 10,000 माणसांचा स्वयंपाक तयार होता. सर्व स्वयंपाक एका क्षणात ब्राह्मणाने खाऊन संपवला. ते पाहून आचारी राजाला म्हणू लागले, हा ब्राह्मण नसून कोणीतरी राक्षस असेल. नंतर आचार्यांनी जनक राजाच्या कोठीत जितके धान्य उरले त्याचाही स्वयंपाक करून ब्राह्मणाला जेवायला वाढले. नगरातील लोकांपाशी होते नव्हते तेवढे धान्य आणून अतिथीस दिले. तेही त्या ब्राह्मणाने खाऊन टाकले. तरीही त्या ब्राह्मणाचा भूक काही शांत झाली नाही. हे ऐकून राजा जनकाने लाजेने खाली मान घातली. त्या जनकाचा गर्व नाहीसा झाला. शेवटी त्या नगरीत धान्याचा एकही कण शिल्लक राहिला नाही. हे जाणून आपले परमभक्त विरोचन आणि त्रिशिरा या दाम्पत्याकडे त्याच अमंगल रूपात ब्राह्मण रूपी गजानन अवतरला. इथे हा अध्याय समाप्त झालेला आहे. ओम गम गणपतये नमः. श्री गणेशाय नमः. अतिथीरूपी गजानन त्या दाम्पत्याला म्हणाला, तुमचा राजा मोठा धनिक आहे, पण त्याला काही माझी क्षुधा शांत करता आली नाही. आता तुम्ही मला थोडे जरी खायला दिले तरी माझी भूक शांत होईल. भक्ती नसून जर कोणी मला त्रिभुवन दिले
तरी ते मला पुरत नाही. त्यावर ते दाम्पत्य म्हणाले, आम्ही सकाळी गणपती पूजेला दुर्वा आणल्या होत्या. एक शिल्लक आहे, तीच आम्ही भक्तिभावाने तुला अर्पण करतो. कारण राजाने सगळ्यांकडचं धान्य सगळंच घेऊन गेले होते ना. जसं द्रौपदीच्या थाळीला चिकटलेलं एक पान खाऊन कृष्णाने ढेकर दिला, तसंच हित आहे. गजाननाने मोठ्या प्रेमाने त्या एका दुर्वेचा स्वीकार केला आणि ती खाल्ली प्रेमाने. या दुर्वांकुराने त्याची भूक शांत झाली. त्याच वेळी गजाननाने आपले खरे स्वरूप तेथे प्रगट केले. तो म्हणाला, मी तुम्हाला प्रसन्न झालो आहे. तुमची जी काही इच्छा असेल तो वर तुम्ही मागून घ्या. तेव्हा त्यांनी काय मागितले? देवा, आम्हाला जन्मोजन्मी तुझा विसर पडू नये एवढेच आम्हाला वरदान द्यावे, दुसरे काही नको. त्यावर तथास्तु म्हणून गजानन गुप्त झाले. कौंडिन्य आपल्या पत्नीला म्हणाला, हे असेच दुर्वेचे महात्म्य आहे. तुला आणखीन खात्री करून द्यायची असेल तर इंद्राकडे एक दुर्वा घेऊन जा आणि त्याच्या भारंभार सोने मागितले आहे असे सांग. आता हे दुर्वा महात्म्य सगळं मागच्या अध्यायापासून चालू आहे. तर आता बघा, गणपतीच्या पूजेमध्ये दुर्वा युग्म दुर्वा युग्म अशा 12 दुर्वा व्हायच्या असतात. म्हणजे 10 जोड्या, आपण 21 दुर्वा वाहतो ना. आणि शेवटची एकच दुर्वा असते, ज्याला दुर्वा एकम समर्पयामी किंवा दुर्वाम एकम समर्पयामी असं म्हणतात. मग हे का त्याला द्यायचं आहे? प्रत्येक वेळी त्याचं हे आपल्याला कथेमध्ये त्याचा तंतू धागा मिळतो. आता ह्याच्यामध्ये एक दुर्वा का व्हायची? हा आपल्याला धागा मिळाला आहे की गजाननाची क्षुधा त्या एका दुर्वेने शांत झालेली आहे. इथे हा अध्याय समाप्त झाला आहे. ओम गम गणपतये नमः. श्री गणेशाय नमः. अध्याय 68. दुर्वेचे महत्व साऱ्यांना समजले. आता मागच्या अध्यायामध्ये काय झालं होतं? कौंडिन्य ऋषींनी आपल्या पत्नीला सांगितलं, ही एकच दुर्वा घे, इंद्राकडे जा आणि त्याला म्हणा एवढ्या वजनाचं सोनं पाहिजे. आणि बघ काय होतं ते. पतीच्या आज्ञेप्रमाणे आश्रया एक दुर्वांकूर घेऊन इंद्राकडे गेली. तिने इंद्राकडे त्या दुर्वेच्या भारंभार सोने मागितले. तेव्हा इंद्र तिला म्हणाला, तू माझ्या दूताबरोबर कुबेराकडे जा, तो तुला त्या दुर्वेच्या भारंभार सोने देईल. त्याप्रमाणे ती आश्रया नावाची ऋषी पत्नी इंद्राच्या दूतास घेऊन कुबेराकडे गेली. तिने त्याच्याजवळ दुर्वेच्या भारंभार सोने मागितले. तेव्हा कुबेराने तराजू काढून त्यात तो दुर्वांकूर ठेवला आणि एक लगड सोने दुसऱ्या बाजूला टाकले. पण ते सोने त्या दुर्वेबरोबर झाले नाही. दुर्वेचे वजन जास्त भरले. नंतर त्याने आणखीन सुवर्ण काढून तराजूत घातले, तरीही त्याचे वजन झालेच नाही. मग तो सारखे सुवर्ण घालीतच राहिला. शेवटी त्याच्या सोन्याचा साठा संपला. तेव्हा कुबेराने आपल्या पत्नीला त्या पारड्यात बसावयास सांगितले, तरीही त्याचा काही उपयोग झाला नाही. नंतर तो स्वतः त्या पारड्यात बसला, परंतु दुर्वाच्या बरोबर त्याचे वजनही झाले नाही. अखेर इंद्रास बोलाविले. इंद्र हत्तीवर बसून तेथे आला. त्याला कुबेराने हत्तीसह पारड्यात बसवले. नंतर विष्णू शंकर तेथे आले. ते बसले, तरी ते पारडे जड, म्हणजे एका दुर्वेचं वजन एका बाजूला आणि हे वजन त्याच्या बाजूला. आधी त्याने छोट्याशा सोनाराच्या तराजूची दुर्वा टाकली असेल, याचं किती वजन होणार? मग हळूहळू मोठा लोखंडी तराजू घेतला असेल, ज्यात पार हत्तीचं वजन करता येईल. हा चमत्कार पाहून सर्वच्या सर्व आश्चर्यचकित झाले. तेव्हा ते सर्व देव आश्रयस बरोबर घेऊन तिच्या पतीकडे म्हणजेच कौंडिन्यापाशी आले आणि त्याला म्हणाले, भक्तिपूर्वक वाहिलेल्या एका दुर्वाचे किती महत्व आहे ते तू आम्हाला सांगितलेस, आज आम्हाला कळाले. नंतर सर्व देवांनी गजाननाची भक्तिभावाने पूजा केली. गणेशाचे दूत भक्ताला सांगतात. चांडाळणीने आणलेल्या दुर्वा गजाननाच्या मस्तकावर पडल्या. त्या मागच्या ह्याच्यात नाही का, ब्राह्मण पत्नीनं म्हणजे माझ्या नवऱ्याला विनाकारण शाप दिला म्हणून त्या ब्राह्मणाला शाप दिला होता आणि ती चांडाळीन झाली होती. तो एक हत्ती झाला आणि एक गाढव झाला. आणि मग त्या चांडाळणीला कोण खाऊ पिऊ घाली ना, ते सुकं गवत होतं खायला आणलेलं, ते तिच्या हातून त्या गणपतीच्या डोक्यावर आतमध्ये मंदिरात उडालं. आणि तो बैल आणि गाढव ते पण मस्ती म्हणजे त्या खाण्यासाठी मारामारी करत होते गवतासाठी. तेव्हा त्यांच्या पण त्या धसमुसळ्यामध्ये, त्या दंग्यामध्ये त्या गवताच्या अनेक दुर्वा गणपतीच्या डोक्यावर पडल्या. आणि त्या पत्नीचा तर खरं काही दोषच नव्हता त्याच्यामध्ये, पण मग म्हणून या तिघांना पण
हे मिळालं, म्हणजे गणपतीनं विमान पाठवलं. तर ते लोक आता ते गणेशाचे दूत आले आहेत, त्यांनी हा सगळा महिमा दुर्वेचा इथं लोकांना सांगितलेला आहे. त्याच्या पुण्याईने सुलभ, सुभद्रा आणि मधुसूदन नावाचा ब्राह्मण तिघांना देखील गजानन प्रसन्न झाला. सर्वांना दुर्वेचे महत्व समजले आणि त्यांचा उद्धार झाला. तेव्हा तेथील भक्तांनी भराभर स्नाने करून दुर्वेने गजाननाची पूजा केली आणि त्यानंतर गजानन प्रसन्न होऊन त्या सर्व भक्तांचा उद्धार केला आहे. इथे हा अध्याय समाप्त. ओम गम गणपतये नमः. आता पुढील अध्याय आहे 69, संकष्टी चतुर्थीची पोथी. श्री गणेशाय नमः. कृतवीर्याचा पिता ब्रह्मदेवास विचारतो, संकष्टी चतुर्थीचे आणि दुर्वेचे महात्म्य ऐकून मला मोठा आनंद झाला आहे, परंतु त्या योगे माझ्या पुत्राला संतती कशी होईल? आता ही सगळी कथा माग जातीये. तो कृतवीर्य नावाचा राजा असतो, तो सगळं प्रधानाला राज्य देऊन आपल्याला मूलबाळ नाही म्हणून तपाला जातो पत्नीसह. त्याच वेळेस मग तो त्याचे जे वडील असतात पितर स्वर्गामध्ये, ते ब्रह्मदेवाला विचारतात की माझ्या मुलाला संतती का नाही. तेव्हा ते बरंच काही सांगतात, मागच्या जन्मात तो कोण होता, त्यानं काय केलं, कसं कोणाला त्रास दिला, मग तो राजाच्या जन्माला आला पण त्याला संतान का नाही, वगैरे वगैरे. मग आता ब्रह्मदेव त्याला म्हणाला, तू आपल्या पुत्राला संकष्टी चतुर्थीचे व्रत करण्यास सांग. त्याप्रमाणे कृतवीर्य ज्या अरण्यात राहत होता तेथे कृतवीर्याचा पिता त्याच्या स्वप्नात आला आणि त्याने त्या संकष्टी चतुर्थीचे महात्म्य आणि व्रत सांगितले. स्वप्नातील दृष्टांत पाहून कृतवीर्य जागा झाला आणि त्याने आपल्या शेजारी एक पोथी पडलेली त्याला दिसली. त्याने आपली तपश्चर्या संपविली आणि ती पोथी घेऊन राजधानीत आला. सभा भरवून विद्वान पंडितांना त्याने आपले स्वप्न सांगितले आणि ती पोथी दाखवली. तेव्हा पंडितांनी ती पोथी वाचून तिच्यात संकष्टी चतुर्थी आणि अंगारिका चतुर्थी व्रताचे महात्म्य लिहिलेले आहे असे राजाला सांगितले. मग राजाने आपले चतुर्थी व्रत करण्याच्या इच्छेने आपला पुरोहित अत्रि ऋषी यांना बोलाविले आणि सुमुहूर्तावर एकाक्षर मंत्राचा उपदेश घेतलेला आहे. इथे हा छोटासा अध्याय समाप्त झाला. ओम गम गणपतये नमः. श्री गणेशाय नमः. अध्याय 70, संकष्टी चतुर्थीचे व्रत. शूरसेन इंद्राला म्हणाला, ब्रह्मदेवापासून कृतवीर्याला प्राप्त झालेले हे संकष्टी चतुर्थीचे व्रत आता मला सविस्तर सांगावे. तेव्हा इंद्र म्हणाला, शुभ दिवस पाहून आवळा आणि तीळ याचा कल्क अंगाला लावावा. म्हणजे सगळीकडे त्या आपल्या पोथ्या पुराणांमध्ये आयुर्वेद देखील सामावलेला आहे. तीळ पण अंगाला चांगला आहे. आपल्या ह्याच्यानुसार आता जे आयुर्वेद किंवा शास्त्र आहे त्यात आपण पाहतो थंडीच्या दिवसामध्ये तीळ लावायचा. आणखीन आवळ्यामध्ये तर व्हिटॅमिन सी आहे, त्वचा पण चांगली तरतरीत तुकतुकीत राहील. हे लोक जंगलात राहतात ना, वनात राहतात. मग स्नान करावे, नंतर गजाननाच्या व्रताचा संकल्प करावा, सर्व दिवसभर उपवास करावा आणि रात्री दर्शन झाल्यावर रुपयाचा किंवा तांब्याचा कलश एका आसनावर मांडावा. त्यावर पूर्ण पात्र ठेवून त्यात गजाननाची सुवर्ण प्रतिमा मांडावी. प्रतिमेची षोडशोपचारे पूजा करावी. गजाननाला 21 नावाचा उच्चार करून दुर्वा व्हाव्या. आता मगाशी मी जे सांगितलं ना, गणपती बसवताना कशी 21 नावं आणि शेवट दुर्वा एक महा म्हणतात, तीच नावं इथं दिलेली आहेत. एक आहे ओम गणाधिपाय नमः, उमापुत्राय नमः, अभयप्रदाय नमः, एकदंताय नमः, इभवक्राय नमः, मूषकवाहनाय नमः, विनायकाय नमः, इष्टपुत्राय नमः, सर्वसिद्धिप्रदायकाय नमः, लंबोदराय नमः, वक्रतुंडाय नमः, अगनाशाय नमः, विघ्नविध्वंसकर्त्रे नमः, विश्ववंद्याय नमः, अमरेश्वराय नमः, गजवक्राय नमः, नाय यशोपवितिने नमः, नागयशोपवितिने नमः, भालचंद्राय नमः, परशुधारिणे नमः, विघ्नाधिपाय नमः, सर्व विद्याप्रदायकाय नमः. याप्रमाणे शेवटी एक दुर्वा वाहून गजाननाची मनोभावे प्रार्थना करावी.
त्याप्रमाणे हे व्रत 4 महिने करावे. नंतर यथाशक्ती ब्राह्मणांना भोजन देऊन दक्षिणा द्यावी, असे हे संकष्टीचे व्रत सांगितलेले आहे. इथे हा अध्याय समाप्त. ओम गम गणपतये नमः. आता आपण संकष्टीलाच जोडून हे व्रताचे 2 छोटे छोटे अध्याय आहेत ते पण इथं घेऊया. एकंदरीत इथं आपण आता 7 अध्याय पूर्ण करणार आहोत. अध्याय 71 संकष्टीचे व्रत कोणी कोणी केले. ओम गम गणपतये नमः. श्री गणेशाय नमः. व्यासांनी ब्रह्मदेवाला विचारले, या संकष्टी चतुर्थी व्रताचे फळ कोणाकोणाला मिळाले ते मला सांगा. त्यावर ब्रह्मदेव म्हणाले, कार्तिकेयाच्या प्राप्तीसाठी पार्वतीने, समुद्राचे प्राशन करण्यापूर्वी अगस्तीने आणि नलराजाचा शोध लागेना म्हणून दमयंतीने हे व्रत केले होते. आता या सगळ्या कथा आपल्याला माहीत आहेत. त्या ह्या मोठ्या मोठ्या माणसांनी हे व्रत केलेलं आहे. प्रद्युम्नाचा पुत्र अनिरुद्ध झाला. त्याला उखेची सखी चित्रलेखा हिने पळून नेल्यावरती रुक्मिणीच्या सांगण्यावरून प्रद्युम्नाने देखील हे व्रत केलेले आहे. ही कथा आहे श्रीकृष्णाचा मुलगा प्रद्युम्न, त्याचा मुलगा अनिरुद्ध. जेव्हा तो उखेने पळून नेला होता आणि त्याचा शोध लागण्यासाठी रुक्मिणीच्या सांगण्यावरून देखील प्रद्युम्नाने हे व्रत केलेलं आहे. त्यावेळी रुक्मिणी प्रद्युम्नास म्हणाली, तुला पूर्वी 100 असुराने चोरून नेले, त्यावेळी तुझ्या प्राप्तीसाठी कोणता उपाय करावा अशा मी चिंतेत असताना लोमेश ऋषी एके दिवशी आमच्याकडे आले आणि त्यांनी मला संकष्टी चतुर्थीचे व्रत करण्यास सांगितले. मी संकष्टीचे व्रत 4 वेळा केल्यावर तू 100 असुराचा वध करून पुन्हा परत घरी आलास. हे ऐकून प्रद्युम्नाने संकष्टी चतुर्थीचे व्रत करण्यास सुरुवात केली. तेव्हा पुत्र अनिरुद्ध हा उशेशी विवाह करून परत आला. त्याच प्रसंगी उद्धवाच्या सांगण्यावरून कृष्णाने हे व्रत केले आणि त्याच्या व्रताच्या पुण्याच्या फळावर बाणासुराचा वध केला. मी हे व्रत करूनच सृष्टी निर्माण करण्यास समर्थ झालो आहे, असे ब्रह्मदेव कोणाला म्हणालेले आहेत? त्या कृतवीर्याला म्हटलेले आहेत, व्यासांना म्हटलेले आहेत. याशिवाय अनेक देव, ऋषी आणि मानव यांनी आपल्या संकटाचे निवारण होण्यासाठी हे व्रत केलेले आहे. इथे हा अध्याय समाप्त. ओम गम गणपतये नमः. आता अध्याय 72 आहे संकष्टीच्या व्रताचे उद्यापन कसे करावे. श्री गणेशाय नमः. कृतवीर्याने पुन्हा ब्रह्मदेवास प्रश्न केला, संकष्टी चतुर्थीच्या या व्रताचे उद्यापन कसे आणि केव्हा करावे. ब्रह्मदेव सांगू लागले, व्रताच्या पूर्ततेसाठी पहिल्या, 5व्या अथवा 7व्या महिन्यात उद्यापन करावे. षोडशोपचारे गणपतीची पूजा करून चंद्राला आधी नैवेद्य दाखवावा, नंतर गजाननाला नैवेद्य दाखवावा आणि पूजा समाप्त करावी. नंतर 21 ब्राह्मण होमाला बसवावे आणि गणाना त्वाम या मंत्राने 10,000 आहुतीने होम करावा. नंतर 1000, 500, 108 अशा दुर्वांचा होम करावा. बलिदानानंतर पूर्ण आहुती करावी. ब्राह्मणाची आणि गजाननाची प्रार्थना करून जे काही न्यून झाले असेल, म्हणजे काही कमी पडले असेल, त्याबद्दल क्षमा मागावी. अशा प्रकारे उद्यापन करणाऱ्याला अश्वमेधाचे पुण्य लाभते. अश्वमेध नावाचा जो यज्ञ असतो त्याचे पुण्य लाभते. ही सारी कथा सांगून इंद्र शूरसेनाला म्हणाला, अशा रीतीने कृतवीराने ते व्रत केले. त्यावेळी त्याचे कीर्तन गायनाचा असा त्याने मोठा उत्सव केला. गरिबांना अन्नदान केले. पुढे गजाननाच्या कृपेने कृतवीर्याला पुत्रप्राप्ती होईल. तो पुत्र मोठा झाल्यावर त्यास राज्याभिषेक करून नंतर कृतवीर्य वनात निघून गेला आणि तेथे गजाननाची खडतर तपश्चर्या करून त्याने हे केलं आहे, उद्धार स्वतःचा करून घेतलेला आहे. असे ते चरित्र येते कृतवीर्य राजाचे संपलेले आहे. एकंदरीत अध्याय 72 समाप्त. ओम गम गणपतये नमः.